राज्यातील उपाहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। व्यावसायिक गॅसबाबतच्या या निर्देशामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे। दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय भारसाकडे यांनी युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केलाय। आमदार रवी राणा आणि सुनील राणा यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। अशोक खरातचं कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार आहे अशी टीका आमदार अमोल मिटकर यांनी केली। जितक्या तत्परतेनं अशोक खरात पकडला गेला तशीच तत्परता अजित पवारांच्या अपघात प्रकरणात दाखवायला हवी अशी भूमिका मिटकर यांनी मांडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत असा आरोप अरुण सावंत यांनी केलेला आहे। बदनामीचे प्रयत्न करणाऱ्यांना शिवसेना जशास तसं उत्तर देईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। खरात यांच्या प्रकरणामध्ये गुंतलेल्यांना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावले। अध्यात्म वेगळं असतं पण सध्या अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करायला शिकवलं जातं, याला चाप बसला पाहिजे असं मंत्री दिलीप वळसे पाटलांनी सुनावलं। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधपणे होणार की नाही याबाबत आज साशंकता आहे। 6 एप्रिलला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज सुद्धा भरणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी घोषणा केली। हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। इंटेलिजन्सच्या आधारावरती आम्ही त्याचा भांडाफोड केलेलाच आहे। आता हळूहळू पीडितांना धीर देऊन महिलांना समोर आणणं सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। रेशीमबाग मैदानावरती नागपूर जिल्हा परिषद आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महालक्ष्मी सरस या भव्य प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली। ज्ञानरथाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं। या ज्ञानरथाचं विविध गावांमध्ये जाऊन AI तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। भोंदूबाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली। यावर नवनाथ बनांनी टीका केली आहे। दुष्काळाच्या काळात लोकांना पाणी नव्हतं तेव्हा महाविकास आघाडी सरकारने या भोंदूबाबासाठी पाणी उपलब्ध करून दिलं होतं। त्या न्यायानं उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं बन यांनी म्हटलं। भंडारा जिल्ह्यामधल्या तुमसर शहरातील तहसील कार्यालयामध्ये भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसोबत मांडल्या आणि यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले। खरात प्रकरणामध्ये तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा गंभीर आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेला आहे। तृप्ती देसाई यांच्याकडे या संदर्भातील व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी खरातची पत्नी आणि चाकणकरांशी तडजोड केली आणि कोट्यवधींचा व्यवहार झाला। या प्रकरणात देसाईंची सुद्धा एसआयटी चौकशीची मागणी रुपाली पाटलांनी केली। भोंदू करात प्रकरणी आज चाकणकरांना सहआरोपी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे अशी माहिती रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेली आहे। पोलिसांनी त्यांना सहआरोपी नाही केलं तर कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असा इशारा सुद्धा ठोंबरे यांनी दिला। महिलांचं लैंगिक शोषण करणारे हे भोंदूबाबा आणि त्यांच्या पाठीमागे असणारे राजकीय नेते तसेच प्रशासनातील अधिकारी या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली। 200 कोटींची मालमत्ता खरातकडे येते कुठून त्याची चौकशी झाली पाहिजे असंही शेट्टी म्हणाले।